पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेची निवडणूक लढवावी असं अजब वक्तव्य महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केलंय। सौम्य वक्तव्य असणाऱ्या चंद्रकांत दादांचं आता मात्र नक्की काय बिनसलंय असा प्रश्न पडलाय। मोदींनी अमेरिकेची निवडणूक लढवावी। सांगली महानगरपालिका जिंकली किंवा आता मोदींनी अमेरिकेची निवडणूक सुद्धा लढवायला हरकत नाही। चंद्रकांत पाटलांचं अजब वक्तव्य। सौम्य पाटलांना झालंय तरी काय? आधी मुक्ताफळं, मग फेकाफेकी आणि आता चक्क हुजरेगिरी। मोदींची स्तुती म्हणजे मंत्रिपद फिक्स असा भाजपमधल्या लोकांचा ग्रह झालाय की काय असा प्रश्न पडलाय। बेताल वक्तव्य करणाऱ्यांचं सोडून देऊयात, पण सौम्य स्वभावाच्या चंद्रकांत पाटील यांना झालंय काय असा प्रश्न पडलाय। मोदींनी थेट अमेरिकेची निवडणूक लढवावी असं वक्तव्य केले चंद्रकांत पाटलांनी। आता या वक्तव्याला काय म्हणावं? हे म्हणजे प्रेयसीला चंद्रतारे तोडून आणू असं म्हणण्यासारखं झालं नाही का? नेमकं चंद्रकांत दादा काय म्हणाले तुम्हीच ऐका। सांगली महानगरपालिका जिंकली किंवा आता मोदींनी अमेरिकेची निवडणूक सुद्धा लढवायला हरकत नाही। सांगली महानगरपालिका जिंकली किंवा आता मोदींनी अमेरिकेची निवडणूक सुद्धा लढवायला हरकत नाही। चंद्रकांत दादांचा अजब गजब वक्तव्य करण्याचा सिलसिला सध्या सुरू आहे। आधी त्यांनी मिशन शक्तीबाबत मुक्ताफळं उधळली होती। भारतानं पाडलेलं सॅटेलाइट हे पाकिस्तानचं किंवा चीनचं असावं असं सांगून त्यांनी लोकांना हातोहात चुना लावला। आता हे कॉमेडी बोलणं होतं, फेकाफेकी होती की अकलेचे तारे हे तुमचं तुम्हीच ठरवा। त्याआधी काय तर त्यांनी दिसण्यावरनं प्रियंका गांधींसह त्यांच्याच पक्षातल्या हेमा मालिनी आणि तमाम स्त्री जातीचा अपमान केला होता। सॅटेलाइट पाडण्याची क्षमता जगात फक्त 2 देशांकडे होती, एक आहे अमेरिका आणि एक जर्मनी। आज आपली क्षमता ती आहे सिद्ध झालं का आपण एक सॅटेलाइट पाडलं, तर कोणाचं पाडलंय थोडं वेळाने कळेल, पाकिस्तानचं होतं का चायनाचं होतं। आता दिसण्यावर जर निवडणूक असती तर हेमा मालिनी पंतप्रधान झाली असते, मग आमची अलीकडच्या काळातली प्रियांका चोप्रा, माधुरी दीक्षित सगळ्याच झाल्या असत्या, रांगेने झाल्या असत्या। चंद्रकांत दादा जरा धीरानं घ्या। माहितीये निवडणुका येत आहेत, पण म्हणून एवढी हुजरेगिरी करायची? मतदार राजा पण ऐकतोय, लक्षात आहे ना? नाहीतर ऐन मतदानावेळी मतदार राजाच काहीतरी कमाल करायचा। विजय पाटील, साम टीव्ही, सांगली।